एका कवीनं कविता लिहिलीच नाही, कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक झाड लावू असं ठरवलं त्यानं. दरम्यान समकालीन कवितेत खूप पीक आलं प्रायोगिक वगैरे कवितांचं. त्याच्या वडाची दखल मात्र कुठल्याच वर्तमानपत्रानं घेतली नाही. समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पुडीसाठी शहीद झाली. वड मात्र हिरवागार आहे अजूनही, रोज पक्ष्यांचं संमेलन भरतं न चुकता. वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो, हे आपलं पुस्तक आहे. गावात त्याला कुणी कवी म्हणत नाहीत, कारण त्यानं कागदावर कविता लिहिली नाही. पण इथून पुढं वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल. तर नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल. तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल. असंच ज्यांच्या मनात काही वर्षांपूर्वी लाखो झाडं लावायचं बीज रोवलं गेलं आणि आज त्याला महाराष्ट्रातल्या गावोगावी देवराईच्या रूपानं पालवी फुटताना दिसतेय, अशा अनेक देवराईंचे शिल्पकार सयाजी शिंदे आणि ज्यांच्या अभिनयाची वेल दिवसेंदिवस नवी उंची गाठते आणि आकाशाला गवसणी घालते, असे आपले लाडके सत्यामधले भिकू म्हात्रे, शूलमधले तडफदार इन्स्पेक्टर समर प्रताप सिंग, गँग्स ऑफ वासेपूर मधले सरदार खान आणि फॅमिली मॅन मधले कॉमन मॅन श्रीकांत तिवारी अर्थात मनोज वाजपेयी आपल्यासोबत कर्मवीर या विशेष भागात खेळणार आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या वा, असा असतो स्वातंत्र्य दिन. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली आहेत, पण नव्यानं आज स्वातंत्र्य दिन साजरा करताना तुम्ही दोघं इथं आलाय, आम्हाला अतिशय आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. माझ्या समोर बसलेले आहेत चित्रपट सृष्टीतील दोन सुपरस्टार्स, सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी. सुपरस्टार ये है. सुपर फ्रेंड है और सुपर एक्टर. ये बॉल हमेशा मेरी कोर्ट में डालेगा. मला सांग, तुमची पहिल्यांदा ओळख कुठे झाली? जगात खूप चांगली माणसं असतात याच्यावर माझा विश्वास आहे. कारण मी म्हणत होतो की मी कधी स्ट्रगल करून कोणाला रोल मागणार नाही. एक वेळ येईल की कोणीतरी मला बोलवेल. त्यापैकी माझ्या आयुष्यातला पहिला स्टार कोण असेल तर मनोज वाजपेयी. तू सांगशील? सयाजी की मतलब जो कास्टिंग हुई वो अपने आप में एक इतिहास है, क्योंकि उस रोल के लिए जो सया ने किया, इंडस्ट्री के बहुत जितने भी बड़े बड़े स्टार्स हैं, ऑल ऑफ देम वांटेड टू डू दिस. सबके सब करना चाहते थे उस समय में. लेकिन राम गोपाल वर्मा जी को ऐसा लग रहा था कि यार ये लोग जो बड़े लोग आएंगे और ये जो मनोज वाजपेयी अभी नया नया है, तो ये जो नेगेटिव रोल ये ज़्यादा बड़ा होगा, फिर ये जो पॉजिटिव है इसका कोई वैल्यू नहीं रहेगा. तो ऐसा होना चाहिए जो बराबर में हो, ताकि दोनों रोल बराबर में दिखें. आई एम सॉरी, मैं मराठी प्रोग्राम में हिंदी में बात कर रहा हूँ. अरे हम सब लोग ढूंढ रहे थे कोई नया एक्टर. उस समय एडवर्टीजमेंट आते थे ना नाटकों के, तो उस एडवर्टीजमेंट में सया का एक नाटक का फोटो लगा हुआ था, इतना छोटा सा फोटो, और उसमें मूंछ वगैरह ऐसे. तो मैंने मकरंद देशपांडे को फ़ोन करके पूछा, यार ये एक्टर कौन है? तो ये तो अपना सया है रे. मैंने कहा इसका नंबर चाहिए मुझे. उसने नंबर दिया, मैंने फ़ोन किया, तो मैंने कहा यार आ जाओ, लगता है चांस बन रहा है तुम्हारा इधर. ये जैसे आया तो ये सीधा रामू के पास गए, क्योंकि मैंने कहा आप रामू के पास जाके मिल लो, क्योंकि रामू को मैंने कहा कि मुझे एक अच्छा एक्टर दिखाया, और थिएटर का बहुत ही बड़ा एक्टर जिसका चेहरा भी बहुत सही है, प्रेजेंस भी सही लग रहा है. तो रामू ने पूछा कहाँ देखा तुमने? मैंने कहा हाँ बहुत नाटक देखे हैं मैंने. अब मैंने एक भी नाटक इसका नहीं देखा था. रामू ने मुझे फ़ोन किया सुबह 7 बजे कि यार मनोज जल्दी आ जाओ तुम. मैंने कहा सर मैं अभी अभी उठाऊँ, आपके फ़ोन से ही उठाऊँ? नहीं जस्ट वेयर योर क्लोथ्स एंड कम, अभी जल्दी आ जाओ. क्या हुआ सर? हम लोगों को अपना बच्चू यादव मिल गया.
अच्छा. मुझे लगा अच्छा मिल गया भाई, मतलब कोई होगा कोई एक्टर. मैं पहुंचा वहां तो सयाजी शिंदे बैठा हुआ था. सुबह 7 बजे? सुबह 7 बजे. मतलब उन्हें मतलब राम गोपाल वर्मा की बाद में बता दें कि 20 सेकंड जब अंदर आए तभी मैं बच्ची यादव को फाइनल किया था वाह. या बघा. और फिर हम लोग एक मिल गए. और उस समय से लेके आज तक हम लोग बहुत अच्छे दोस्त हैं. आणि त्यानंतर सयाजींनी अनेक भाषांमध्ये काम केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण आपण खेळाला सुरुवात करूया. हाँ हं? करते. या खेळाचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, पण प्रश्न 1 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे नियम एकदा नीट ऐकून घ्या. 1,000 रुपयांसाठी पहिला प्रश्न, 2,000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न, असे 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातील. या खेळाचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यामध्ये कम्प्युटरराव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6वा प्रश्न ते 10वा प्रश्न तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळेल. आणि 11व्या प्रश्नानंतर तुम्हाला वेळेचं बंधन असणार नाही. तुम्ही अगदी विचार करून उत्तर देऊ शकता. ठीक आहे. इथे तुमच्या मदतीसाठी 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली 50-50, ज्यामध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातात आणि उरलेल्या 2 पर्यायांमधनं तुम्हाला उत्तराची निवड करायची. बरं. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ अ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं आम्ही तुम्हाला दाखवू, त्यातल्या एकाची तुम्ही मदत घेऊ शकता उत्तरासाठी. तीनों नाम इसने दिए हैं. अरे कर देंगे मैं मदत. लेगा. मुझे ट्रस्ट नहीं है कि पता नहीं किसका नंबर था. आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. स्टुडिओमध्ये उपस्थित प्रेक्षक तुम्हाला मदत करू शकतात उत्तर देण्यासाठी. अच्छा. हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. आज तुम्ही कोणासाठी खेळणार आहात? सह्याद्री देवराई सामाजिक संस्था सातारा, बर. त्या संस्थेसाठी आम्ही खेळणार आहोत. झाडांच्या रूपानं परत ऑक्सिजन जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. मी त्याच्यात गेले 6 वर्ष काम करतोय आणि मनोजला म्हटलं की असं असं मी काम करतोय. मनोजने 1 मिनिटात सांगितलं की मला जरूर यासाठी काम करायला आवडेल. त्यामुळं यातून जे जिंकणार आहोत ते आम्ही ते सह्याद्री देवराईसाठी, पर्यायानं धरतीसाठी, पर्यायानं झाडांसाठी. झाडांची गुण गाव, झाडांचे गुण घेऊ. घेऊ. झाडांचे गुण गाऊ, गाऊ, झाडांचे गुण घेऊ. गुण घेऊ. वा. त्यांच्यावरचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे, आपण बघूया एकदा. हो गया. व्हिडिओ प्लीज. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ठाल घ्यावी. सह्याद्रीच्या डोंगर रांगा ही महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचा अभिमान. पण गेल्या काही वर्षात वृक्षतोड वाढली. एकेकाळी हिरवेगार असलेले डोंगर, माळ रानं उजाड झाली. अशा वेळी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या पर्यावरणप्रेमी सहकाऱ्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओसाड माळरानं फुलवण्याचं काम सुरू केलं. आईनं मला 9 महिने सांभाळलं, त्यानंतर मला झाडांनी सांभाळलं. तर आईचं आणि त्याचं ऋण मी कधी फेडू शकत नाही, म्हणून मी झाडं लावणार. म्हणून माझी आई कधीच मरणार नाही, कारण ती मला झाडात दिसेल, ती मला फुलात दिसेल. देवराई म्हणजे देवाचं जंगल, जिथे कोणी झाडं तोडत नाही. अशा 27 देवराई सह्याद्री देवराई संस्थेनं महाराष्ट्रात उभ्या केल्या. जवळपास 5 लाख झाडं सह्याद्री देवराई संस्थेच्या लोकांनी लावली. 2 वृक्ष बँक स्थापन केल्या. झाडांचे वाढदिवस, झाडांचे महोत्सव, दुर्मिळ झाडांची नोंदणी असे अनेक अभिनव उपक्रम सह्याद्री देवराईतर्फे राबवले जातात. मला वाटतं याच्या पुढे जत्रा निघाव्यात तर त्या झाडांच्या निघाव्यात. याच्या पुढे जत्रा जर लिंबाची निघाली तर म्हणायचं की लिंबाच्या नावानं चांग, भलं, ढोल, ताशे वाजवत मिरवणूक काढावी. विद्यार्थ्यांनी डोक्यावरती रोपं घ्यावी, त्यांनी वाढवत वाढवत घेऊन जावं. आणि याच्या पुढे जर कोणी म्हटलं अरे येऊन येऊन येणार कोण, तर झाडाशिवाय हायच कोण. महाराष्ट्रातल्या तमाम वृक्षप्रेमींना जोडणारी सह्याद्री देवराई आणि मार्गदर्शक सयाजी शिंदे राज्यभर सावली पेरण्याचं काम करताय. सोनी मराठीतर्फे त्यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा. वा 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 वा. मनोज भाई,
आप इस काम के साथ किस तरह इत्तेफाक रखते हो? एक तो मेरा दोस्त है, वो उसने कहा मुझे, लेकिन सबसे बड़ा कारण है कि हमने पर्यावरण का नुकसान किया है। हमने पर्यावरण का नुकसान विकास के नाम पे किया। हमने पर्यावरण का विकास अपने विकास के लिए किया। हमने पेड़ काटे अपने विकास के लिए, पूरी धरती को ख़त्म कर दिया अपने विकास के लिए। महाराष्ट्र में हम सुनते हैं कि बारिश में इतने सब घर तबाह हुए, मिट्टी यहाँ से नीचे खिसक रही है, सूखा हो गया। उसका उपाय बस एक ही है, वापस पेड़ों को अपनी जगह देना। अगर आप पेड़ों को अपनी जगह नहीं देंगे तो न सिर्फ महाराष्ट्र, न सिर्फ भारत, न सिर्फ ये एशिया, बल्कि ये पूरा विश्व खत्म होने वाला है। तो उसको बचाने का सिर्फ एक ही तरीका है, जो कि सयाजी शिंदे जैसे लोगों ने और सह्याद्री देवराई जैसी संस्थाओं ने जो शुरुआत की है, हम उसके साथ में जुड़ जाएं बिल्कुल। और कहीं ना कहीं अपने आने वाली जनरेशन के लिए, पीढ़ी के लिए ये पुण्य का काम करें। तो शायद ये मेरी छोटी सी पहल है जो मैंने इसका हाथ थामा है कि शायद मैं तेरे पुण्य के साथ मुझे भी पुण्य मिल जाएगा। तर चला खेळूया सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. कौन होणार करोड़पति? मी होणार करोड़पति. 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. नाटक किंवा नाट्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या संस्थेत शिक्षण घ्यावं लागेल? आणि पर्याय आहेत ए IIT, बी NIT, सी IIST, डी NSD. डी NSD. डी NSD. कम्प्युटरराव डी NSD लॉक करा. डी NSD हे बरोबर उत्तर आहे. NSD नेशनल स्कूल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्यशाला. इसका एक बड़ा तगड़ा आपका अनुभव है. मैं जानता था कि तुम आने वाले हो. तो अनुभव हमारे साथ शेयर करें प्लीज. देखिए, मैं करीब 12 साल की उम्र से मैं ये सपना देख रहा था कि बिहार के गांव में, छोटे से शहर में पढ़ते हुए, कि मैं राष्ट्रीय नाट्य विद्यालय में जाऊंगा. और फिर उसी के सिलसिले में मैं दिल्ली आ गया. दिल्ली में ग्रेजुएशन कर रहा था. तो ग्रेजुएशन क्या कर रहा था, नाम का कर रहा था, बेसिकली अपनी तैयारी कर रहा था कि मैं राष्ट्रीय नाट्य विद्यालय में जाऊंगा, क्योंकि जिस जगह से मैं आया था वहाँ पे नाटकों को लेकर के ऐसी कोई एक्टिविटी होती नहीं थी. तो उसको कॉम्पनसेट करना था मुझे. 3 साल में जो ग्रेजुएशन की पढ़ाई थी उसमें सुबह से लेकर रात तक सिर्फ नाटक नाटक नाटक, पढ़ाई लिखाई ज़्यादा कुछ करता नहीं था मैं. 3 साल के बाद जब मैं राष्ट्रीय नाट्य विद्यालय के लिए एंट्रेंस एग्ज़ाम के लिए गया तो मैं रिजेक्ट. ओ. और पूरे 1 महीने मुझे ऐसा लगा कि मेरी ज़िंदगी ख़त्म हो गई, क्योंकि उसके बाद मुझे नहीं पता था कि अब क्या करना है. आई वॉज इन मैसिव डिप्रेशन. दोस्त इसीलिए होते हैं, दे ऑलवेज टेक यू आउट. वो अब निकाल लेते हैं आपको प्रॉब्लम से. तो उन्होंने मुझे 1-2 महीने जो मैं डिप्रेशन में रहा, उन्होंने मुझे निकाला. एंड उसके बाद मैंने फिर धीरे धीरे नाटक कंपनियों से जुड़ा, नाटक करता रहा. फिर दूसरे साल भी दिया, अच्छा. फिर रिजेक्ट. फिर मैं नाटक करता रहा. तीसरे साल दिया. मुझे लगा कि अब तो बस हो ही जाएगा, क्योंकि अब तो अच्छा खासा मेरा थिएटर में नाम भी हो चुका है. तीसरे साल भी रिजेक्ट. उसके बाद उन्होंने कहा कि भाई, जिन लोगों ने एंट्रेंस होने के बाद ज्वाइन किया है, उन सीट्स के लिए अलग से एक एग्जाम्स होते हैं. मैं उसके लिए भी गया. वो 4th अटेम्प्ट था, वहाँ भी नहीं हुआ मेरा. पर ये हर बार वजह क्या थी? वजह जो है हर बार यही थी कि यू आर नॉट अप टू द मार्क. अच्छा. बट एट द सेम टाइम सचिन, मैं बाहर में थिएटर बहुत अग्रेसिवली कर रहा था. बिल्कुल. ऑडियंस या थिएटर के लोग या जो NSD के जो अपने डायरेक्टर्स थे, जो एलुमनाइज थे, वेरी बिग वंस, वो सब मेरे साथ में नाटक कर रहे थे बाहर में. एंड मैं उनके नाटकों में मेन रोल भी कर रहा था. हाँ. लेकिन जब मैं नेशनल स्कूल ऑफ ड्रामा के एंट्रेंस के लिए जाता था तो वहाँ पे नहीं होता था मेरा. सो NSD ने मुझे एक बहुत कमाल की चीज़ सिखाई, ये पूरे एक्सपीरियंस ने, कि रिजेक्शन नेवर डिफाइंस यू. एब्सोल्युटली. रिजेक्शन से आप ये कभी मत मानिए कि आपकी जिंदगी रुक गई. आपकी जिंदगी वहां से शुरू होती है.
बिल्कुल। क्योंकि जहां से एक दरवाजा बंद होता है तो आप हाथ पांव मारना शुरू करते हो दूसरे दरवाजे के लिए, सही है। और जब आप हाथ पांव मारना शुरू करते हो तो पता चलता है कि जो एक दरवाजा बंद हुआ था वो तो दिख रहा था आपको, लेकिन 6 और दरवाजे हैं जो आपको दिख नहीं रहे थे। वो हाथ पांव मारने पे आपको पता चल जाता है कि वो 5-6 दरवाजे और कौन से। सो आई पर्सनली फील कि ये जितने भी लोग आपके शो देख रहे हैं कि आपका एग्जाम में हो चाहे नहीं हो, या किसी एंट्रेंस में हो चाहे नहीं हो, वहाँ से ज़िंदगी आपकी शुरू होती है। क्योंकि भगवान ऊपर वाला जो है आपके लिए सरप्राइज और कुछ न कुछ बड़ा छुपा के बड़ा उसने छुपा रखा के हुआ रखा है। डॉक्टर लागू का बड़ा इंटरेस्टिंग इंटरव्यू हमने देखा था। उन्होंने कहा था एक्टर शुड बी जज्ड बाय हिज वेस्ट वर्क अँड नॉट बेस्ट वर्क. नॉट बेस्ट वर्क. म्हणजे त्यांच्या सगळ्यात चांगल्या कामांमधनं त्यांची गुणवत्ता ठरवायची नाही. त्यांचं थोडंसं न चाललेलं जे काम आहे हा. त्याच्यातनं त्यांची गुणवत्ता ठरत असते, कोणीतरी पाहत असतं. वा वा 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. बेचकी किंवा गलोल ही वस्तू कोणत्या इंग्रजी अक्षरासारखी दिसते? आणि पर्याय आहेत AO, BP, CY, DJ. सी सी वाय वाय. बेचकी. 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 कम्प्युटरराव CY लॉक करा. CY हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी आहे. हा आहे तिसरा प्रश्न. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला जाणारा मुंबई फिल्म फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या दुसऱ्या नावानं ओळखला जातो? आणि पर्याय आहेत A दादी, B नानी, C काकी, D मामी. मामी. डी मामी. कम्प्युटरराव डी मामी लॉक करा. डी मामी है बरोबर उत्तर है. जब मैं ये पढ़ रहा था क्वेश्चन तो ऐसा चिंता भरा चेहरा मैंने मनोज का देखा कि दादी. बाप रे ये क्या होने वाला है. मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज म्हणजेच मामी या संस्थेतर्फे या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. मुंबईतील ठराविक चित्रपटगृहांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचं प्रदर्शन इथे केलं जातं. अब तो मुंबई फिल्म फेस्टिवल में बहुत सारी फिल्में आ गई होंगी आपकी, जी काफी. लेकिन ये तो बाद की इंट्रोडक्शन हो गई फिल्म फेस्टिवल से. लेकिन जब पहली बार मुंबई शहर आए थे जी, तब पहला इंप्रेशन क्या था? मैं जब दिल्ली आया था तब मैं 18 साल का था. 18 साल की जब उम्र होती है ना तो उसमें तुगलक प्ले में एक बहुत कमाल की लाइन है मोहम्मद बिन तुगलक की, जब वो अपने सोल्जर से पूछता है रात को कि क्या उम्र है तुम्हारी, तो सोल्जर कहता है जहाँ पना 18 साल. तो तुगलक से उमंगो भरी उम्र है, पूरे आलम को फतेह करने की ख्वाब देखने की उम्र है. तो वो उस समय कुछ भी इम्पॉसिबल नहीं लगता है. नथिंग स्केयर्स यू, कुछ भी आपको डराता नहीं है, क्योंकि आपको लगता है कि ये जहां तक मैं देखूं वो सब जीत सकता हूं मैं. 18 साल की उम्र ऐसी होती है. लेकिन जब मैं मुंबई आ रहा था तो 7-8 साल बीत चुके थे और मैं बहुत सारी चीजें देख चुका था. रिजेक्शन देख चुका था, अप्स एंड डाउन्स देख चुका था, भूख क्या होती है वो देख चुका था, नया शहर क्या होता है वो देख चुका था. सो जब आपकी उम्र बढ़ती है तो डर भी उसके साथ आपके अंदर में आता जाता है. बिल्कुल. और जब मुंबई शहर में ट्रेन मेरी घुस रही थी, मुझे अभी भी याद है, तो दोनों तरफ घर आते हैं. हाँ. और घर का पिछवाड़ा होता है और पीछे की जो हिस्से होते हैं वो काले होते हैं. उस पे जो है ना वो कुछ फंगस वगैरह लग जाते हैं ना. और मुझे ऐसा लग रहा था जैसे किसी टनल में जा रहा हूं मैं. किसी गुफा में अब किसी गुफा में घुस रहा हूं मैं. जिस गुफा के बारे में मुझे कोई इल्म नहीं है, कोई ज्ञान नहीं है. अब मुझे नहीं पता कि अब मेरा क्या होगा. सो मुंबई में एंटर करते हुए मुझे डर लगा था और मैं कई बार सोचा कि क्या ये मेरा जो डिसीजन है ये सही है या गलत है. और ख़ास करके उस समय में जिस समय तुम भी काम कर रहे थे, याद है कि हम जैसे एक्टर के लिए जगह नहीं थी भाई, कोई भी जगह नहीं थी. तो कई साल गुजर गए. मैं बैंडिट क्वीन करके आया था. किसी को मैं बोलता भी था कि मैं बैंडिट क्वीन किया तो पता क्या है,
अच्छा, शेखर कपूर कोई डॉक्यूमेंट्री बनाया है क्या? तो कुछ लोग ऐसे बात करते थे। तो इनिशियल डेज वर वेरी बैड, लेकिन धीरे धीरे छोटे मोटे रोल टीवी में इधर उधर। बिल्कुल। और मैं आप सब लोगों को बता दूं कि सचिन उस समय जो है टेलीविजन के बहुत बड़े नाम हुआ करते थे। और हमारा सीरियल था इम्तिहान। इम्तिहान Yes. जो अब तो बहुत बड़े डायरेक्टर हो गए, इम्तियाज अली उसे डायरेक्ट करते थे, और जिसमें मैंने और मनोज में शायद 6 महीने तो वो ट्रैक चला होगा। हाँ, 6 महीने, बिल्कुल। हाँ। बिल्कुल। और हमने काम किया था, और तब सारे कोशिश कर रहे थे कि कुछ हो जाए। हाँ, हम लोग हाथ पाँव मार रहे थे। बिल्कुल। हाँ, बेसिकली एवरी मॉर्निंग हर दिन सुबह उठते थे और सोचते थे कि अब आज ये काम मिला है, चलो जाके अच्छे से करके आ जाते हैं, क्योंकि उसके अलावा कोई ऐसा बड़ा ड्रीम नहीं था, क्योंकि वो सिचुएशन, जो सर्कमस्टांसेस थी, जो परिस्थिति थी, वो ऐसी नहीं थी कि हम सोच पाते कि हम तो रूल करेंगे, ऐसी वाली स्थिति नहीं थी। आणि संधी पण कमी होत्या, अपॉर्च्युनिटीज वर लेस। जो भी 2-3 चैनल थे, जो काम चलता था वो उतना ही कुनबा था, बस उतना ही था। बट अ लॉन्ग वे। या लॉन्ग वे। थैंक यू। पुन्हा एकदा खेळाकडे 5,000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. हिंदू दिनदर्शिकेनुसार झाडांना नवी पालवी कोणत्या ऋतूत फुटते? आणि पर्याय आहेत: ए हेमंत, बी वसंत, सी शरद, डी शिशिर. बसंत। वसंत. बिल्कुल। कम्प्युटर ऑफ बी वसंत लॉक करा. बी वसंत. डरावा आणि दोनों ऐसे एक असे एक शंका मनात. नहीं, वसंत ऋतु। वसंत। हम लोग वसंत ऋतु बोलते हैं। वसंत लॉक किया जाए। बी वसंत हे बरोबर उत्तर आहे. आज ही झाडं लावली, त्याला पालवी फुटली, त्यानंतर ती झाडं जगली पाहिजेत ना तेवढी वर्ष. म्हणजे आज नुसतंच झाडं लावा इथं तुमचं काम थांबत नाही, बरोबर. त्याच्या पुढेही करावं लागतं. ही काय संकल्पना आहे? हां, म्हणजे कसं आहे की आपण बघितलं गेल्या 70-80 वर्षामध्ये आपल्या लहानपणी जी झाडं होती ती आता अवेलेबल नाहीत. त्यामुळं असं मोकळ्या जागेवर उजाड माळरानं झाले. तर आपण झाडांचे वाढदिवस साजरे करतो, हा, पेड़ का बर्थडे करतो, म्हणजे ती नक्की वाढतील याची काळजी घेतो. पेड़ों का बर्थडे मनाने से क्या होता है कि उनके साथ एक व्यक्तिगत लगाव होता है। वो फिर आपका बच्चा हो जाता है, और आपका अपना जब बच्चा होता है तो आप कहते हो ये अब 1 साल का हो गया, अब ये 5 साल का हो बिल्कुल, गया, बिल्कुल। अब ये 7 साल का हो गया। बड़ी अच्छी संकल्पना है। बहुत अच्छा संकल्प है। सो एक जुड़ाव हो जाता है, और आप चाहते हो कि वो बचा रहे और स्वस्थ रहे और सुरक्षित रहे। इसके लिए ये जन्मदिन का जो पूरा कॉन्सेप्ट है, ये बहुत ही बढ़िया है, बहुत ही बढ़िया है। अशा पद्धतीनं गेल्या 4-5 वर्षात आपण सह्याद्री देवराई नावाची संस्था काढली, आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ही देवराई उभी राहावी. देवराई म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे देवराई. यावर्षी अशी संकल्पना मांडतोय आपण की झाडांचं शतकांसाठीची झाडं, म्हणजे प्रत्येक गावातल्या लोकांनी येत्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण झालेल्या आजी आजोबांना त्यांचा सत्कार करायचा, त्यांच्या हातानं झाड लावायचं, आणि त्यांच्या नातवाला सांगायचं की तू आता ह्याची वाढ पुढे करून घेऊन जायचं, कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. बहुत बढ़िया. तर जे असं देशाला स्वातंत्र्य होऊन 100 वर्ष होतील, तेव्हा 25 वर्षाची ही झाडं होतील. तो नातू 25-30 वर्षाचा झालेला असेल, तेव्हा त्याला कळेल की आजोबांनी लावलेल्या झाडाची किंमत काय आहे, आणि ते झाडांचं शतक, मग ती शतकांसाठी झाडं पुरतील. म्हणजे मग ती आता शतकभर झाडं लावायची आहेत, आणि शतकानंतर ती वाढलेली पाहायची. पाहायची. 25 वर्ष परत शतक वाढत जाईल. दरवर्षी 100 झाडं लावायची. त्यांच्या पुढल्या वर्षी त्या झाडांचा वाढदिवस, नवीन झाडांचा जन्म, असं पुढचं 25 वर्ष आपण करायचं. भारताने केलं तर प्रत्येक भारतातलं गाव हे स्वतः आत्मनिर्भर होईल, आणि त्यांना त्याचे पैसे मिळतील. म्हणजे एका गावात 100 चिंचा लावल्या, 500 चिंचा लावल्या, तर 10 वर्षानं त्या गावाला 50 लाख रुपये मिळू शकतात. बाप रे. त्या गावातल्या तरुणांना, ग्रामपंचायतीला, त्या लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्याचा ते व्यवसाय करू शकतात आणि घर बसल्या करू शकतात. त्याच्यासाठी फक्त 3 वर्ष त्यांना आपण पाणी घालायचं आहे, एवढंच काम करायचं आहे.
त्याच्यासाठी काही खर्च करायचा नाही, आपोआप त्या गावाला तेवढेचे पैसे मिळू शकतात. म्हणून ही संकल्पना आहे झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं. वा, खूप छान कल्पना आहे सयाजी. आपण नुसतं झाडांचं महत्त्व, पर्यावरण असं म्हणत राहतो, पण आज इतकी साधी कल्पना जर काढली तर ती लोकप्रिय अगदी नक्की आणि 100% होईल. खरंच वा. बहुत बहुत 15 ऑगस्टच्या निमित्तानं प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे असं आवाहन मी देखील करतो. सयाजी इथं समोर आहे म्हणून नाही, आत्ता मला मनापासून हे पटलंय म्हणून. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या गीताचे गीतकार गुलजार नाहीत? हो नाहीत. आणि पर्याय आहेत: ए गोलीमार भेजे में, बी चप्पा चप्पा चरखा चले, सी मैं आई हूं यूपी बिहार लूटने, डी नाम गुम जाएगा. मैं आई हूँ यूपी बिहार लुटने, गुलजार जी का नहीं है. नहीं है. सी नहीं, ये गाना तो लिख ही नहीं सकते हो. सी मैं आई हूं यूपी बिहार लूटने लॉक करा. मैं आई हूं यूपी बिहार लूटने बरोबर उत्तर आहे. उस गाने में ये शिल्पा के साथ जो नाच रहे थे एक्टर, वो यही थे इस गाने में. मैं आई हूँ यूपी बिहार लूटने, शूल फिल्म का गाना. पर मनोज भाई, एक सवाल मैं कब से पूछने वाला था कि शूल की शूटिंग हुई थी बेतिया और आसपास, तो वहाँ का एक किस्सा है आपके पिताजी का है, वो क्या है? सचिन, ये कहाँ से लेके आ गया? मेरे पिताजी बहुत मारेंगे मुझे. हाँ. वो क्या था कि उनको हीरोइन को देखने का शौक था. जबकि मेरे डायरेक्टर ने उनको बुला के कहा था कि आप मुहूर्त शॉट दीजिए हाँ. अंकल, तो उन्होंने जाके मुहूर्त शॉट भी दिया था. अच्छा. आफ्टर दैट आई सेड कि यार अब आपका काम खत्म हो गया, आप गांव जाओ और मैं जब शूटिंग खत्म हो जाएगी तब मैं आऊँगा और आके रहूँगा मैं 1 महीने, फिर जाऊँगा मैं बॉम्बे. तो एक बार मैंने देखा कि मेरे पिताजी भीड़ में खड़े हैं हाँ. और मेरी और रवीना की शूटिंग थी कि हम लोग ट्रेन से उतर रहे हैं रेलवे स्टेशन रेलवे स्टेशन पे. तो मुझे किसी ने कहा कि लगता है कि वो चाचा जी वहीं पे हैं. मैंने कहा वो कहाँ पे हैं? उसने कहा देखो देखो उधर हैं चाचा जी, भीड़ में है. तो मेरे पिताजी ने देखा कि हम लोग देख रहे हैं तो पीछे वो चुपके से ना पीछे की तरफ जाने लगे भीड़ में. मैं उनके पास गया, मैंने कहा आप क्या कर रहे हो? नहीं नहीं तुम अपना काम करो ना. नहीं लेकिन आप यहाँ का क्या, आपको आए हो तो चल के बैठो वहाँ पे. नहीं ठीक है ठीक है ठीक है. तब एक दूसरा उनके साथ जो था वो चुपके से आके क्या कहता है, वो रवीना टंडन को देखने आए हुए हैं तो आप देखने दीजिए, आप अपना काम तो कीजिए. लोगों को एक फिल्म लाइन से इस तरह का एक अट्रैक्शन या लगाव है. हाँ, बिल्कुल. कि वही बात है और कुछ बात नहीं. नहीं मेरे पिताजी और बहुत फिल्में देखने वाले आदमी. अच्छा. हाँ, बहुत, मतलब मेरे माता और पिता दोनों जब भी गांव से वो शहर जाते थे, हम लोग शहर में रहते पढ़ते थे हम लोग हॉस्टल में, तो जब भी वो आते थे तो वो सबसे पहले आते के साथ ही वो फिल्में देखते थे. फिर हमें हॉस्टल से बाहर लेके आते थे, हमको खाना खिलाते थे अच्छा, और हमको एक फिल्म जरूर दिखाते थे. अच्छा. तो ये एक परंपरा थी. हाँ, फिल्मों के रहा दीवाने. है हाँ, हमेशा. फिल्मों के दीवाने थे वो. पुन्हा एकदा खेळाकडे. येस. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी गंगेच्या तीरावर आहे? आणि पर्याय आहेत: ए बिहार, बी उत्तर प्रदेश, सी झारखंड, डी छत्तीसगड. गंगा के आने से. ए बिहार. ए बिहार. कम्प्युटरराव, ए बिहार लॉक करा. बिहार की राजधानी पटना. बरोबर उत्तर आहे. बिहार राज्याची राजधानी पटना गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. हेच शहर प्राचीन काळात पाटलिपुत्र पाटलिपुत्र या नावाने ओळखलं जायचं. नेशनल स्कूल ऑफ ड्रामा तो खैर आप गए नहीं, लेकिन वहाँ एक माहौल था बड़ा जी. कविताओं का जी. और अभिवाचन का. जी. तो बहुत सारे लोग जो दिल्ली के एक्टर्स मिलते थे वो हमेशा दुष्यंत कुमार
दुष्यंत कुमार को काफ़ी वो लोग भाषण करते थे। हम्म, दुष्यंत कुमार हो या गोरख पांडे की कविताएं हो, लेकिन मैं जिस जगह से हूँ सचिन, जिस स्कूल में या जिस वातावरण में, माहौल में हम लोग पले बड़े हैं, वहाँ पर हरिवंश राय बच्चन जी और वहाँ पर रामधारी सिंह दिनकर और वहाँ पर सुमित्रा नंदन पंत जी, बिल्कुल। निराला जी, इनको बहुत ज़्यादा लोग पसंद करते थे। जब मैं 4th स्टैंडर्ड में था, 5th स्टैंडर्ड में, तो एक एलोक्यूशन कॉन्टेस्ट होता था सारे स्कूल्स में। इट वाज अ कल्चर, मतलब कल्चरल ट्रेडिशन जो कहते हैं ना बिहार में। मेरे एक टीचर ने अचानक कहा कि इस साल इस क्लास को रिप्रेजेंट करेगा मनोज। एंड मैं हमेशा से विड्रॉन लड़का, रिजर्व, इस तरह का लड़का था, और मुझे लगा कि यार मुझे मेरा नाम क्यों ले लिया उन्होंने। और उन्होंने कहा कि तुम करोगे रिप्रेजेंट एलोक्यूशन कॉन्टेस्ट में, और ये वाली कविता पढ़ोगे। उन्होंने हरिवंश राय बच्चन जी की कविता दी, ओहो, जो बीत गई सो बात गई, जीवन में एक सितारा था, माना वो बेहद प्यारा था, वो छूट गया तो छूट गया, अंबर के तारों को देखो, जाने कितने तारे छूटे, जाने कितने तारे टूटे, जो छूट गए फिर कहाँ मिले। जो छूट गए फिर कहाँ मिले, बिल्कुल। जो छूट गए फिर कहाँ मिले, पर बोलो टूटे तारों पर कब अंबर शोक मनाता है, जो बीत गई सो बात गई, जो बीत गई सो बात गई। क्या बात। क्या बात है, वाह। ये मेरा पहला परफॉर्मेंस था अपनी ज़िंदगी का। और उसके बाद फिर मेरा कविताओं के प्रति बड़ा एक आकर्षण रहा, और कविताएं मैं बहुत बाजता रहा। एक रामधारी सिंह दिनकर जी की कविता है जो कि वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूम, पांडव आए कुछ और निखर, ऐसे ऐसे कुछ करके है। सौभाग्य न सब दिन सोता है, अब देखें आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लेके आने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडवों का संदेशा लाए, दो न्याय अगर तो आधा दो, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वहीं खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे। वाह। दुर्योधन वो भी दे न सका, दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला। डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। जंजीर गर बड़ी क्या लाया है? मुझे बांधना चाहे मन, तो पहले बांध अनंत गगन, सुने को साध न सकता है, गर मुझे बांध कब सकता है। वाह, तो इस तरीके से पूरा वो क्या बात है। जैसे इस कविता में शब्द प्रतिभा तो है ही, जी। लेकिन जब आप कहते हैं तो उसमें एक अभिनय जी। जुड़ जाता है, बड़ा इफेक्टिव सा, वेरी Right. वाह वाह। सयाजी शिंदे जे आहेत ह्यांच्या ओळखीचे खूप कवी आहेत, हां. आणि ते काय म्हणतात त्याला, सगळ्या कवींमध्ये रमलेले असतात, आणि स्वतः पण कविता केली आहे ना सयाजी? नाही, कविता नाही, ते तुम्बारा नावाचं एक नाटक, म्हणजे कविता वजा नाटक असं आहे. कविता वजाच नाटक. ऐसे एक एक ढेकूळ जमवून, माती गोळा करून, त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे, त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून, तिचा मीपणा उतरवून, तीच मातीचे मोल देऊन मळावयास घेतली असे. ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊन, लाकूड फाटा गोळा करून चप्पर चढविले, सावलीचे झाड तोडून सावलीसाठी वापरले. लो आहे. आपण खेळाकडे येऊया. पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी. हा आहे 7वा प्रश्न. पुढील गाणं कोणत्या गायकानं गायलं आहे? ऑडिओ प्लीज. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, असम चाहे ले लो, असम चाहे ले लो, खुदा की कसम. आणि पर्याय आहेत: ए कुमार सानू, बी SP बालसुब्रमण्यम, सी अभिजीत, डी उदित नारायण.
बी SP बालासुब्रमण्यम। SP बालासुब्रमण्यम कर दें लॉक। SP साहब बिल्कुल लॉक कीजिए। कम्प्युटर राव BSP बालासुब्रमण्यम लॉक करा। BSP बालासुब्रमण्यम हे बरोबर उत्तर है। ये पिक्चर है साजन साजन। आणि या चित्रपटाचं संगीत नदीम श्रवण यांनी केलेलं आहे। फेमस गाणं। फेमस। याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 80,000 रुपयांसाठी आहे। तयार? तयार। येस. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न। रजनीकांत चित्रपट अभिनेते होण्याआधी व्यवसायाने कोण होते? आणि पर्याय आहेत A बस कंडक्टर, B वेटर, C टेलिफोन ऑपरेटर, D वॉचमन। हां राईट. ए बस कंडक्टर। कम्प्युटर राव A बस कंडक्टर लॉक करा। गेस है या पता है? नहीं पता है, ये पता है। A बस कंडक्टर है बरोबर उत्तर है। मी रजनीकांतचा एक किस्सा सांगू का? आम्ही एक चित्रपट करत होतो बाबा नावाचा. आणि रजनीकांत तेव्हा म्हणजे आता किती ना म्हणजे 300-400 करोडची फिल्म करतायत वगैरे. मी त्या चित्रपटात होतो आणि बँगलोरला शूटिंग करत होतो. हाँ तर त्यांच्या काम करतानाचा एक बस कंडक्टर ड्रायव्हर त्यांना भेटायला आला होता. अच्छा आणि ते दोघं लुंगी लावून खाली उभे होते आणि मला रजनीकांत सांगतायत, अरे यार 2 दिवस झाला हा जातच नाही यार, काय काल जातो आज जातो आणि अजून जातच नाही. तर हा एवढा जगाचा मोठा स्टार झाला आहे तरी त्यावेळचा बसचा हा कंडक्टर त्यावेळचा ड्रायव्हर त्याला भेटायला येतो आणि हे दोघं गप्पा मारतात. ते म्हणतात नाही मी आज राहतो, जाऊ दे मरते उद्या जातो. असं त्यांचं झालं होतं. तो किस्सा ऐकला मी त्यांच्या समोर होतो त्यामुळे मला ते पक्का माहिती होतं की ते बस कंडक्टर होते. पण सयाजी ह्या एवढ्या मोठ्या प्रवासात म्हणजे अभिनयाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करताना तुला कसं वाटतं? म्हणजे एखादी भाषा आत्मसात केल्याशिवाय ॲक्टिंग करायला मजा येते का? का भाषा शिकाव्या लागल्या? मला एकच जगात माहिती आहे की आपल्या आईची जी भाषा असते त्याच्याएवढी जगात कुठली ग्रेट भाषा नसते. म्हणजे बाकीच्या भाषांचा आदर करून. पण आपण जेव्हा दुसऱ्या भाषेत काम करतो तेव्हा आपण ती माझ्या आईनं बोललेली, तर माझी मराठी आई बोलायची, मी मराठी, तर ती भाषा मी मराठीत कसं बोलेन हे मी पहिलं अंडरस्टँड करून घेतो. मग ती जगातली कुठलीही भाषा असतो ते वाक्य आपण मराठीत लिहून घ्यायचं आणि तसं बोलून बघायचं. शब्द फक्त त्यांचे असतात त्यामुळे काही चिंताच नाही. मीरू इपडू येन चिस्तुनारू, मीरू तू इपडू आत्ता येन काय चिस्तुनारू करतोयस, मीरू एपडू येन चिस्तू, तू आत्ता काय करतोयस, मीरू एपडू येन चिस्तुनारू, सेमच ना. मनोज तू इथे आल्यानंतर अनेक मराठी कॅरेक्टर्स केले ना, म्हणजे भिकू म्हात्रे, आणखीन सुद्धा एक दोन प्रोफेसर सीरस अलीगढ़ हाँ भोसले जिसके लिए मुझे भोसले तीसरी हाँ, बार नेशनल त्याच्यासाठी अवार्ड मिला। राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्याच्यासाठी काय विशेष तयारी होती? मैं जब भिकू मात्रे कर रहा था तो मुझे नहीं आती थी, मतलब जो यहाँ का जो एक तरीका है मुंबई का बात करने का वो अभी तक मेरे अंदर में आई नहीं थी। मेरे घर में जो काम करने वाली बाई आती थी ना, मैं उससे बहुत बात करता था। तो कहाँ की है तू, किधर से आए, कि कहाँ घर में कौन है, तो मुझे पूरा जो मेरा भिकू मात्रे का लहजा था वो मेरी बाई ने मुझे सिखाया था। मैंने उसको बोला कि मुझे सिखा, क्योंकि मुझे नहीं आता है। तो वो मुझे बोलती थी इसको ऐसे कर, ऐसे करके बात कर, इसको खींच। तो वो रोज सुबह जब आती थी मेरा खाना बनाती थी तो वो क्लास भी लेती थी मेरा कि अभी क्या किया, कौन सा डायलॉग बोला, अच्छा ये डायलॉग बोल। मतलब शी हैज़ गिवन मी द इनिशियल आइडिया हाउ टू गो अबाउट इट। एंड ऑल्सो जो बैक स्टोरी जो तैयार की थी मैंने, वो मेरे बैक स्टोरी में भिकू म्हात्रे की जो ओरिजिन थी, उसके फैमिली की ओरिजिन कोल्हापुर की थी। तो उसी तरीके से जब मैं प्रोफेसर सीरस कर रहा था, अभी भिकू म्हात्रे तो एक खास बैकग्राउंड का है, उसका एक खास लहजा होगा, लेकिन प्रोफेसर सीरस अलीगढ़ में पढ़ाते हैं और मराठी पढ़ाते हैं, तो उनकी मराठी बोलने का अंदाज भिकू म्हात्रे का नहीं होगा। करेक्ट। उनका बिल्कुल अलग होगा। तो मेरा एक दोस्त है, आप भी जानते होंगे उसको, मुझे एक फिल्म में डायरेक्ट किया था, मुकुल अभ्यंकर। बिल्कुल हाँ, मुकुल अभ्यंकर। तो मुकुल अभ्यंकर को जब मैंने सुना बात करते हुए तो मुझे लगा ये तो मेरा प्रोफेसर सीरस है।
हाँ तो मेरा रेफरेंस तो मुकुल अभ्यंकर हो सकता है. सो अब उसको बहुत ऑब्जर्व करता था मैं कि अलीगढ़ पे जाने से पहले. एंड प्लस एक चीफ असिस्टेंट डायरेक्टर था, वो मराठी था, तो वो बहुत ज़्यादा लिटरेचर का, पोइट्री का आदमी था. तो वो मेरे घर आता था और मैं उसको बोलता था कि तू मुझे ना क ख ग ABCD मराठी में बता. तो मैं सीखता था. रोज सुबह आता था वो, मैं सीखता था. वो कहता था यार आप तो हिंदी में फिल्म कर रहे हो, इतना क्यों सीख रहे हो. मैंने उसको बोला कि यू नो आई एम प्लेइंग अ प्रोफेसर ऑफ मराठी. आई शुड फील लाइक अ प्रोफेसर. आई वांट टू क्रिएट एन एनवायरनमेंट ऑफ लिटरेचर, पोएट्री, लैंग्वेज, एंड दैट इज व्हाई आई एम लर्निंग दिस, जस्ट टू फील दैट. तो आशा जी का, लता जी का गाया हुआ मराठी में गाने, वो मैं सुनता रहता. पूरे दिन सिर्फ मेरे घर में सिर्फ मराठी गाने और मराठी पोइट्री चलती थी. सो द होल आइडिया वाज टू यू नो सराउंड माई सेल्फ. मैं अपने आप को ना पूरे तरीके से मराठी वातावरण में रखना चाह रहा था. 1 महीने मैं उसमें रहा था. उसके अलावा मैं कोई भाषा में सोचता ही नहीं था. बट तो फायदा क्या होता है कि जब मैं प्रोफेसर सीरियस का रोल करने गया तो आई वॉज दैट कैरेक्टर. करेक्ट. मुझे मैं उसको फेक नहीं कर रहा था. आई वॉज फीलिंग लाइक हिम. खरंय. यू नो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मनोजला राष्ट्रीय पुरस्कार आहे त्या रोलसाठी अलीगड मधल्या प्रोफेसरच्या. और ये मराठी एक्टर्स और मराठी एक्टर्स के साथ तो बड़ी लंबी एसोसिएशन रही मेरी है. बहुत ज्यादा है ना. पण मराठी भाषा कशी वाटते. मराठी भाषा एज भाषा एक अपना इसकी अपना एक रिदम है और एक अपना सुर है. और वो सुर समझना पड़ता है जब आप मराठी कर रहे होते हो ना. जैसे मैंने भोसले किया या अलीगढ़ किया या मैं बिकू महात्रे किया. दैट टाइम आई स्टार्ट गेटिंग अवेयर ऑफ द सुर, द मीटर. बाकी लैंग्वेज के तो क ख ग तो होते हैं, ABCD होती. बट मोर देन दैट बहुत सारी जगह पे, जैसे पूना जाता हूँ मैं, they are very particular about how you speak. करेक्ट. You have to say it just प्रमाण like मराठी that. है. प्रमाण मराठी. खाओ मत कहते हैं, खाओ मत अपना. सो कोल्हापुर जाता हूँ तो उनके सुर में सुनने की कोशिश करता हूँ. या नागपुर जाता हूँ तो नागपुर का एक अजीब सा है कि नागपुर में मराठी है लेकिन हिंदी के जैसे बोलते हैं वो लोग, सब लोग. इवन इंदौर में भी इसी तरीके से. पण मनोज, आज आमच्या प्रेक्षकांसाठी भिकू म्हात्रेची झलक पाहिजे. ओ बाबा बहुत पुराना हो गया. बहुत पुराना हो गया. 22 अच्छा, साल. नई वाली झलक बताओ. कोई नया वाला. गुरु नारायण गया, खानविलकर को कल्टी दिया, अभी मुंबई का किंग कौन, भिकू म्हात्रे, ये कोई है क्या? है क्या इधर? आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. रामायणातील कथेनुसार श्री रामाचा शांतिदूत म्हणून रावणाला भेटण्यास लंकेला कोण जातं. आणि पर्याय आहेत A. सुषेण, B. सुग्रीव, C. शत्रुघ्न, D. अंगद. शत्रुघ्न तो उनके छोटे भाई थे. सुग्रीव सुशील सुग्रीव तो उसके हनुमान के थे. अंगद 30 सेकंड. अंगद. अंगद. पक्का. कम्प्युटर राव. D. अंगद लॉक करा. सुषेण, सुग्रीव, शत्रुघ्न, अंगद. अंगद गए थे, उनका फिर वो पाँव नहीं हिला पाए थे वो लोग. अंगद को उन लोगों ने कैद करने की कोशिश की थी. उनके पीस एम्बेसडर बन के गए थे अंगद. और अंगद किसके बेटे थे? अंगद बेटे थे सुग्रीव के. राइट, सुग्रीव के बेटे थे. हाँ, सुग्रीव के बेटे थे. मनोज. हाँ. D. अंगद. हाँ. हे बरोबर उत्तर आहे.
ये गलत बात है। अंगद ये अंगद गलत बात है। अंगद अंगद वाली के बेटे थे। बाली के बेटे थे। अचानक से ऐसे देखा मैंने, एकदम से हिल गया मैंने कहा ये लगता है बड़ा गलत। है गंवा दिए सारे सयाजी के पैसे गंवा दिए ऐसा हुआ. पुढचा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी आहे. हा इथे आपल्या खेळाचा दुसरा टप्पा पूर्ण होतो. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. पेशवे काळातील मराठा घराण्यांपैकी ग्वाल्हेरचं संस्थान कोणाचं? आणि पर्याय आहेत ए शिंदे, बी भोसले, सी गायकवाड, डी होळकर. ग्वाल्हेरचे सिंधी आहे ना नहीं, उनके पहले जो थे पहिले पेशवेकाळातील मराठा पेशवा घराण्यापैकी ग्वाल्हेरचे संस्थान कोणाचं होळकर, इंदौर, होळकर, इंदौर. ग्वाल्हेर शिंदे ग्वाल्हेरचे शिंदे, 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 ए शिंदे. ए शिंदे. काय करू? हा बरोबर आहे हाँ, कम्प्युटर राव ए शिंदे लॉक करा. भाई शिंदे के साथ बैठे हुए हो इसलिए शिंदे का. ए शिंदे हे बरोबर उत्तर आहे. $3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. या चेकवर सही करताना मला अतिशय आनंद होतोय. अब डिफिकल्ट करेंगे. बरोबर. मी माझ्याकडे ठेवतो. हाँ, मला एक असा प्रश्न विचारायचा होता कि मनोज, इतना सारा काम हो जाने के बाद, इतने सालों के एक्सपीरियंस के बाद, दाद जो होती है, जो सामने से मिलती है, उसमें से सबसे बड़ी, सबसे अच्छी दाद कौन सी थी जिसका असर बड़ी देर तक रहा? मैं एयरपोर्ट पे था एक बार और मैं बैठा हुआ था, फ्लाइट के लिए कॉल नहीं आया था, तो एक अराउंड 60 ईयर्स ओल्ड आदमी मेरे बगल में आके बैठे और ऐसे उन्होंने बोला कि अरे मनोज, आपकी फिल्म मैंने देखी. मैंने कहा जी, आपने कौन सी फिल्म देखी? शूल देखी आपकी. मैंने कहा अच्छा अच्छा, शूल देखी आपने, कैसी लगी आपको? नहीं, मैं बहुत डिस्टर्ब हो गया देख करके, बहुत अच्छी लगी लेकिन डिस्टर्ब भी बहुत हुआ. फिर मैं चुपचाप हूँ कि मेरे बारे में कुछ बोलेंगे. फिर कुछ देर तक सोचते रहे. फिर कहते हैं कि वो जो विलन था वो कहाँ का, मतलब कहाँ से लेके आए? मैंने कहा नहीं, वो महाराष्ट्र के बहुत बड़े एक्टर हैं थिएटर के. लग रहा था. बहुत अच्छा काम किया तुमने. मैंने कहा थैंक यू सर. पता है मुझे क्या लगा? मुझे ना तुम्हारे पसीने, मैं तुम्हारे पसीने को महसूस कर सकता था. ये चीज़ मुझे अच्छी लगी उसमें. वो कॉम्प्लीमेंट आज तक मेरे दिमाग से नहीं गया है. क्या बात है. इसका मतलब वो कहना चाह रहे थे कि जो रियलिज्म था, वो जो बिल्कुल पहुंच रहा था. वो पहुंच रहा था उन तक. वाह. दे कुड फील my clothes, my sweat, the blood, everything they could feel. मतलब वो उसको Real लग रहा था. फील कर पा रहे थे. ब्यूटीफुल. character. बहुत इससे- अच्छा कॉम्प्लीमेंट है हाँ. ये. रियली. मी सांगू एक कॉम्प्लिमेंटच्या बाबतीत एक मस्त कॉम्प्लिमेंट. मैं पहिला ड्रामा कर रहा था जुलवा करके, NCPAचा शो होता आणि त्याच्यामध्ये अशी लोक बसले होते, समजा मिनी थिएटर, एक 200 लोक. उसके ऊपर जब रेप होता है तो आधे लोग और आधे लोग ये टाइप का रिएक्शन में कभी नहीं देते. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. मतलब समाज में ऐसे लोग हैं कि जिनको ये मजाक लग रहा है मजाक लग रहा और आधे लोगों को लग रहा है अरे यार वो ये उसका कितना पेन बहुत महसूस कर ये पा रहे. महसूस कर. माय गॉड. तो ये मला अजून सयाजीचं काम आठवतं. झुलवाचा प्रयोग बघितल्यानंतर डोकं असं जड व्हायचं. म्हणजे वामन केंद्रेनी ते नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि सयाजीचा जो अवतार होता, मला ह्याची कल्पना आहे सयाजी, की आम्ही ज्याला ओळखत होतो तो सयाजी आणि स्टेजवर उभा असलेला माणूस, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक होता. आणि मला नंतर तेही तुझं आठवतं की नंतर त्या रोलच्या प्रभावातून बाहेर पडायला देखील तू किती कष्ट घेतलेस. एक चीज़ मैं सबके सामने कहना चाहूँगा. मैं तब से सोच रहा हूँ बोलूँ कि नहीं बोलूँ. सचिन जब टीवी करता था उस समय, तो सिनेमा में कैमरे के सामने सचिन की ना आंखें जो थी वो अपनी आंखों से बहुत प्रयोग करते थे.
पुतलियों के साथ। वो मेरे दिमाग में रह गया था और कई साल रहा सचिन। और मैं बहुत ईमानदारी से ये बात कर रहा हूँ तुम्हारे सामने। मैंने अभी हाल फिलहाल में एक फिल्म खत्म की है और उस फिल्म में जो मैंने तुमसे सीखा था ना, मैंने उसको पूरा का पूरा उसी तरीके से किया है। और मैं जानता हूं कि वो उस प्रयोग के बारे में बात होगी और मैं जानता हूं कि इसका सारा श्रेय तुमको ही है। थँक्यू. पुढचा प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी आहे. तिन्ही लाईफलाईन्स अजूनही उपलब्ध आहेत. कधीही शंका वाटली तर जरूर त्याचा उपयोग करा. वेळेचं बंधन आता नाही. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला आजवर ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही? आणि पर्याय आहेत: ए. रसूल पुकुटी, मिल गया, बी. A.R. रहमान, मिल गया, सी. शेखर कपूर, डी. सत्यजीत रे. सी. शेखर कपूर. त्याची रायना मिळाला नाही रे. ना, सी. शेखर कपूर. सत्यजीत रे साहब को लाइफ टाइम अचीवमेंट मिला था और पहिला इंडिया का ना. पहला इंडिया का पहले, मतलब नहीं, उसके पहले भानु अथैया को मिल चुका था अच्छा हाँ. कॉस्ट्यूम में गांधी के लिए। गांधी. और बाफ्टा मिला था आपको, हमारे रोहनी हटंगरी जी को। तो शेखर कपूर साहब ही इसमें हैं जिनको नहीं मिला है। रसूल पकड़े हुए मिला है ना. नहीं, रसूल पुकुटी को मिला ना, वो उसके लिए स्लम डॉग मिलियनेयर के लिए। ए.आर. रहमान को भी जय हो, मिल गया. जय हो। हाँ, शेखर कपूर पक्का. शेखर कपूर पक्का है। कम्प्युटरराव, सी. शेखर कपूर लॉक करा. एलिजाबेथ फिल्म याद है? जी, उसमें नहीं मिला था उनको। फिल्म को फिल्म को मिला था, फिल्म में भी कॉस्ट्यूम को मिला था या मेकअप को मिला था। सी. शेखर कपूर हे बरोबर उत्तर आहे. $6,40,000 टाळ्या वाजत राहायला पाहिजे. पैशाचा विनियोग आणि उपयोग अधिक झाडं लावण्यासाठी होणार आहे हे तर आम्हाला कळलेलंच आहे. पण कुठली झाडं लावायची याचं सुद्धा एक शास्त्र आहे ना. खरं म्हणजे मूळ आपलं जे आहे ते आपण विसरलोय, ते आपण जपलं पाहिजे. आपली जी ओरिजिनल देशी झाडं आहेत, जी परंपरेप्रमाणे हजारो वर्षापासून आपण आणलीत, स्वातंत्र्यानंतर आपण काही शासनाच्या लेवलवरती काही धोरणात्मक डिसिजन घेतले आणि ग्लेरिसिडिया बाहेरून आणला, गुलमोहर हा बाहेरून आणला, रेंट्री बाहेरून आणलं. 7-8 झाडं आहेत जी आपल्या शासनानं धोरण म्हणून आणली, त्यावेळेला ग्रीन कव्हर दिसावं म्हणून किंवा पटपट वाढतात म्हणून. गेली 60-70 वर्षे ही झाडं आपण वाढवली आणि त्याचा धोका आपल्याला निर्माण झालाय. जी उदाहरणार्थ झाडं लावली त्याचा धोका निर्माण झाला. म्हणजे ग्लेरिसिडियाला आपल्याकडे उंदीर मारी नाव दिले आपण, कारण त्याच्यातून उंदीर गेला, रैट अगर वो पेड़ के नीचे से जाता है ना तो चक्कर आके मर जाता है, तो आदमी भी अगर घूमता है तो मर जाता है. मैं लातूरला मी आता गुरं राखणाऱ्या माणसाला भेटलो होतो, तर त्याला म्हटलं ही गुरं कधीपासून राखतात, तर तो म्हणतो मी जन्मापासून. तर आता गुरं राखायला माणसं नाहीत म्हणून. तर म्हटलं कुठे चारतो, आता खूप अवघड होतं म्हणतं गुरं चारणं. का? ते काय गव्हर्नमेंटनं तिकडे सगळी कसली झाडं लावलीत, असं तो सहज बोलून जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला माहिती आहेत की ही झाडं लावायला नाही पाहिजे. पुण्याच्या बाजूला बघितलंस तर ग्लेरिसिडिया प्रचंड प्रमाणात आहे. हे उंदीरमारी उंदीरमारी आहे, त्याच्यामुळे तिथं दुसरी झाडं येत नाही. ते शासनानं आणलं आणि त्याचं गिरीपुष्प त्याला नाव दिलं. आणि आजही शासनाच्या नियमात, म्हणजे मी परवा सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीनं सांगितलं की आजही शेतकऱ्यांना ते बांधावरती झाड लावा म्हणून सांगतायत, पण त्याच्यामध्ये नत्र जास्त असतं, नायट्रोजन, आणि ते शेताला उपयोग असतं. पण ते जर कापलं नाही, वाढल्या कापलं नाही, तर ते सगळीकडे बिया नेताना दुसरी झाडं येऊ देत नाही, शेतीला पण येऊ दिलं हे सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान झाले. आणि आपली पारंपरिक झाडं उशिरा वाढतात पण ती जास्त वर्ष टिकतात. ती झाडं आपण पवित्र झाडं जी आहेत, आंबा असेल, वड असेल, पिंपळ असेल, लिंब असेल, मुचकुंद असेल, कदंब असेल, घेल ती नावं, चिंच, जांभूळ, ही आपली ओरिजिनल झाडं ती हळू वाढतात
बेल, ती सगळी उपयोगाची आहे, ती सगळी औषधी झाडं आहेत. ग्लेरिसिडिया बंद करायला 60 वर्ष गेली आपल्याला, अजून तो बंद होतो. गेल्या 5 वर्षापासून आपण त्याच्या मागे आहोत. तर शासनानं आता डिसिजन घेतलेला आहे, कागदोपत्री आहे पण अधिकारी अजून तो वापरत नाहीत. तर गिरीपुष्प आहे, गुलमोहर आहे, ज्याच्यावर कधीच पक्षी बसत नाहीत, कधीच घरटं करत नाही, अशी झाडं आहेत. पुण्यामध्ये भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे ऑर्नामेंटल, तुमच्या घरात लावायची झाडं. ते तुम्हाला काय फसवतात की हे घरात ठेवलं तर तुमच्या 2 किलोमीटरमध्ये सगळा ऑक्सिजन येतो. हे सगळं चूक आहे. आपल्याकडची जी देशी मोठी झाडं आहेत, ती मोठी पानं ज्याची असतात ते जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन टाकतात. ती झाडं आपल्याला वाढवली पाहिजेत आणि ती झाडं दिसत नाहीत. देशी झाडं म्हणजे काय, जी ह्या पर्यावरणाला योग्य आहेत ती आपण लावली पाहिजेत. मी असे प्रयोग बघितलेत. म्हणजे गडाख साहेबांच्या तिथे एक माणूस आहे, त्यानं 1 एकरमध्ये 40 चिंचा लावल्यात, एका गुंठ्यात 1 चिंच. त्यानं 25 वर्षापूर्वी लावल्यात. आता त्याला एका चिंचेपाठीमागं 17,000 15 ते 20,000 रुपये एका चिंचेला येतात. तर कल्पना कर, 100 चिंचा, एकाचे 15,000, 10चे 1.5 लाख, 10चे 1.5 लाख, 100चे 15 लाख. तर एवढे पैसे नुसती चिंच लावून येतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतं आणि ते घेऊन जातात. तर हा व्यवसायसुद्धा उभा राहतो आणि आपली देशी झाडं ही ऑक्सिजन देतात आणि परत अन्नपाणी पण देतात. म्हणून आपण देशी झाडांची नावं सांगतोय आणि ती शतकभर 25 वर्षे बघा, या वर्षी 100 वर्षानंतर भारत स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं होईल. परत एकदा आपण खेळाकडे येऊया. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? ब्रिटन का आणि पर्याय आहेत: ए. विन्स्टन चर्चिल, बी. क्लेमेंट ॲटली, सी. नेव्हिल चेंबरलेन, डी. हॅरल्ड मॅकमिलन. देखिए, मुझे जहाँ तक याद आता है कि चर्चिल, विंस्टन चर्चिल. अब गैस नहीं चलेगा. अब गेस नहीं चलेगा. लोग 50-50 उत्तराची खात्री असायला हवी साहेबजी. चर्चिल को आजकल का लगता है ना, बाद में था. मैं देख रहा कोई ये ताड़ रहे हो. ये ऑडियंस को पता होगा. 50-50 अगर कर जाए तो दोनों से पक्का एक पक्का मालूम नहीं, एक निकल आएगा ना. हाँ, मतलब इसके पास जाते हैं ऑडियंस पोल. 50-50 चल 50. 50-50 पक्का. ऑडियंस पोल करते पहली बार. चलो ऑडियंस पोल कर. ऑडियन्स पोल. ऑडियंस पोल. कम्प्युटरराव, सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षको, तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि तुमची वेळ सुरू होती आत्ता. चर्चिल ही है. चर्चिल अगर बरा है तो लाइफ सेकंड में जाएगा. ए. विन्स्टन चर्चिल 4%, बी. क्लेमेंट ॲटली 78%, सी. नेव्हिल चेंबरलेन 10%, डी. हॅरल्ड मॅकमिलन 8%. इन्होंने फंसवा दिया मुझे. तो उनके साथ जाना पड़ेगा ना अभी. अभी इतना चलिए, फर्क है. चलिए, हाँ, एटली के इतना साथ फर्क है हाँ, मतलब. एटली के साथ जाते मैं अब बहुत अच्छा लग रहा है कि मतलब कंफ्यूजन नहीं है ऑडियंस हैं. में. ऑडियंस में कंफ्यूजन नहीं नहीं है इसलिए, तो हाँ, इसके साथ जाते हैं. उसी के साथ जाते हैं. ठीक. हाँ. कम्प्युटरराव, बी. क्लेमेंट ॲटली लॉक करा. अब तो जो होगा सब देखा जाएगा. अब तो देखो मनोज भाई, आपको तो लग रहा था चर्चिल. जी. तुला काय वाटत होतं सयाजी? एटली एटली मैं बोला था, लेकिन ऐसे ही बोला था क्योंकि एटली नाम क्या मालूम नहीं. सुन, हाँ, मतलब और मनोज भाई, जिस स्टूडियो ऑडियंस को आप बड़ी आशंका से देख रहे थे, वाह, सही है. उन्होंने बचा लिया आपको.
बी बी क्लेमेंट ॲटली हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 मध्ये ब्रिटनच्या निवडणुकीत विन्स्टन चर्चिल यांच्या पक्षाचा पराभव झाला. हां. विजयी झालेल्या लेबर पार्टीचे क्लेमेंट ॲटली पंतप्रधान झाले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली. क्लेमेंट ॲटली. ओके. 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. थँक्यू. अजून 2 लाईफ कारण आहे. अच्छा मनोज, जो सबके मन में जो सवाल है वो मैं पूछना चाहता हूँ कि जो भीखू मात्रे था जी. वहाँ से लेके अब तक ये श्रीकांत तिवारी तक, ये जो उसी तरह का लुक है या वही व्यक्तिमत्व है या वही वजन है, इसका क्या राज है? इसको मैं इस तरह से लूँगा कि मैं बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट डिसिप्लिन में रहने वाला आदमी हूँ. अच्छा. हाँ, बहुत ज़्यादा. जब लोग कहते थे कि मुंबई रात भर जगती है, और जब शुरू में आया था तो मुझे भी लगा था कि लोग रात को घूमने निकलते हैं या पार्टियां होती हैं रात को, काम से लोग देर आते हैं लेकिन पार्टी फिर जाते हैं या किसी के घर जाते हैं डिनर करने रात को. लेकिन मेरे जो ग्रैंडफादर थे वो जल्दी सो जाते थे. मेरे घर में भी लोग, अभी मेरे फादर या मेरे ब्रदर्स सिस्टर्स, बाय 9 o'clock एवरीबडी स्लीप्स. ये कुछ है हम लोगों के पूरे परिवार में. उसने मुझे बचा लिया रात की पार्टी से. जैसे जैसे उम्र बढ़ती है आपका मेटाबॉलिज्म या पाचन क्रिया बहुत ही स्लो होती है. मेरे जो ग्रैंडफादर थे उनका डाइट मैंने शुरू किया 14 साल पहले. डाइट इन द सेंस जिस समय खाते थे, जो खाते थे, वो मैंने भी शुरू किया. मैं जब मेरे ग्रैंडफादर व्हेन ही डाइड एट द एज ऑफ 97-98 ही डाइड, ही वाज वेरी थिन. एक तो वो सुबह जाते थे टहलने के लिए 7 to 8 किलोमीटर्स, और शाम को वो 6 बजे तक खा लेते थे, और वो भी एक चपाती, एक फुल्का और थोड़ी सी दाल और थोड़ी सी सब्जी. आई स्टार्टेड डूइंग दैट. और ज़्यादा कुछ नहीं करता हूँ. मैं योगा करता हूँ. सुबह 4:30 आई गेट अप, आई डू माई योग मेडिटेशन, फिर मैं 6-7 किलोमीटर भागता हूँ, और वही स्ट्रिक्ट खान पान है. अच्छा. उस पर कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं करता हूँ. सो यही है. उसको और कोई राज नहीं है सचिन, यही है. गो हायर एंड बी लाइटर. बी लाइट. येस. लाइटर में है. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 25 लाख रुपयांसाठी आहे. वाह. हा आहे 13वा प्रश्न. महिलांना मतदानाचा हक्क प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता? आणि पर्याय आहेत: ए दक्षिण आफ्रिका, बी न्यूझीलंड, सी इस्रायल, डी जपान. पहिला देश साऊथ आफ्रिका. पहिला देश and पहिला देश 50-50 जाना है या अपने दोस्त को फोन करना है? काय वाटतंय सयाजी? दक्षिण आफ्रिका वाटते, पण कन्फर्म करायचं का नाही असं आमचं दोघांचं जरा. माझ्याकडे बघून काही उपयोग नाही आहे. मला माहिती नाही. मला अजिबात उत्तर माहित नाही आहे. मतलब ये ऐसे लग रहा है ऐसे नहीं है. हाँ, 50-50. या इनसे बात करोगे इसे अपने फ्रेंड से. फ्रेंड से? कॉन्फिडेंस नहीं है, लेकिन साउथ अफ्रीका हमारा आंसर है. कॉन्फिडेंस नहीं है. क्या लेगा, बिग वीडियो फ्रेंड या 50-50? 50-50 फ्रेंड कडे. फ्रेंड करें. फ्रेंड. वीडियो फ्रेंड. ठीक आहे. कम्प्युटरवर सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड ची कृपया नोंद घ्या.
पाहूया तुम्ही दिलेल्या मित्रांची नावं. सचिन चंदने, सौ अलका सयाजी शिंदे, जयंत ठाकूर. सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी या प्रसंगातून पार पडण्यासाठी या 3 नावांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त विश्वास कोणावर वाटतोय? महिलांना मतदान हक्क तर बायकोलाच विचारावं. नेहमी मला ते शिकवतेच आहे, तर आता तिलाच काय येतं का ते तरी बघूया एकदा. आता ठीक आहे. असं प्रसंगाचं सौ अलका सयाजी शिंदे या आहेत सयाजी शिंदे यांच्या ट्रस्टेड पार्टनर. कृपया त्यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. न्यूझीलंड पहिला देश बोल रहा है ना, पहिला. अलकाताई नमस्कार. सचिन खेडेकर बोलतोय, कोण होणार करोडपती मधनं. नमस्कार. नमस्कार. माझ्यासमोर सयाजी आणि मनोज बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. 12.5 लाख ही रक्कम त्यांनी जिंकलेली आहे सह्याद्री देवराईसाठी. अरे वा. आणि Congratulations. तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुम्ही जर अचूक उत्तर दिलत तर 25 लाख ही रक्कम जिंकू शकतात. बर, प्रयत्न करते. आणि सयाजीराव आत्ताच सांगत होते की तुम्ही नेहमीच त्यांना शिकवत असता. आणि पण ते शिकत नाहीत ना. हा ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज सयाजी शिंदे, तुमचा आणि तुमची वेळ सुरू होती आत्ता. महिलांना मतदानाचा हक्क प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता? एक आहेत दक्षिण आफ्रिका, दुसरा न्यूझीलंड, तिसरं इस्रायल आणि चौथा जपान. या 4 मधली निवड करायची. महिलांना मतदानाचा हक्क प्रदान करणारा जगातला पहिला देश. मला वाटतंय बी न्यूझीलंड असावा. बी न्यूझीलंड. बी न्यूजीलैंड. बरोबर. ऐकावं लागेल तुम्हाला. क्या बोला? सुनना पडेगा. नाही अहो धोका खूप मोठा आहे. उत्तर बरोबर असायला हवं. मानना पड़ेगा. चलो, न्यूजीलैंड. न्यूझीलंड एवढंच एक पर्याय आमचा. कम्प्युटरराव, न्यूजीलैंड. बी न्यूझीलंड लॉक करा. या खेळामध्ये सयाजी काही गोष्टी आपण आपल्या ठरवायच्या असतात. ऐकायलाच पाहिजे बायकोचं असं नाहीये. हर दफे ये नहीं हो सकता कि हाँ. मैंने उनकी सुन ली हाँ. और वो हमेशा सही थी. ये तो हम अपनी जाती जिंदगी में मानते हैं क्या हाँ हाँ आप सही हो. वो तो प्ले एक्टिंग है ना. Right. हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल सही हो. लेकिन इसका मतलब ये थोड़ी. बी न्यूजीलैंड है बरोबर उत्तर है. अरे यार पागल हो गया. आज हार्ट अटैक हो जाएगा आज मेरा. और सयाजीराव, और त्यांना वहिनीना थँक्यू तरी म्हणाल. थैंक यू धन्यवाद. अरे यार हम लोग अभी बोला चेंज नहीं. करने जा रहे थे. डरा डरा दिया हम लोग अभी. हम लोग सोचा था एकदम कि यार न्यूजीलैंड पे ही रहेंगे अभी. हाँ टेंशन. पहला देश 2 बार जो मैंने पहला देश. अरे यार 25 लाख रुपये ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. वाह, बच गए. 1893 मध्ये 21 वर्षांहून अधिक असलेल्या महिलांना मतदान करण्याचे अधिकार मिळाले न्यूझीलंडमध्ये. असं करणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला स्वशासित देश ठरला. इट इज मोर देन ज्ञान की बात 130 years नाउ. अभी कंफर्म होगा तो ही खेलेंगे, नहीं तो ये सह्याद्री के लिए दे देंगे. ठीक है. लालच आता नहीं तुमच्याकडे अजूनही एक लाईफलाईन शिल्लक आहे हा. आणि मी तुम्हाला 50 लाख रुपयांचा प्रश्न विचारणार आहे. वाह. 50 लाख रुपयांसाठी हा आहे. करना. ये क्या है? ये है खेल की समाप्ती. आपण सुरुवातीला असं म्हटलं होतं की भोंगा वाजेपर्यंत आपण खेळणार आहोत, पण काही हरकत नाही. 25 लाख रुपये
तुम्ही सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेसाठी जिंकलेले आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थैंक यू. थँक्यू गुड गुड गुड. गॉडफादर सिनेमामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे. आज या दोघांच्या मैत्रीमुळे मला ते आठवलं, जे सांगितल्या वाचून राहवत नाहीये. फ्रेंडशिप इज एव्हरीथिंग. फ्रेंडशिप इज मोर देन टॅलेंट. इट इज मोर देन द गव्हर्नमेंट अँड इट्स ऑलमोस्ट इक्वल टू अ फॅमिली. क्या बात है, बहुत बढ़िया. नेव्हर फॉरगेट दॅट. यस, नेवर.